आता एक महत्त्वाची बातमी। प्रकाश आंबेडकरांना धनदांडग्यांना पाठिंबा देण्याची वेळ का आली? प्रकाश शेंडगेंनी हा सवाल केलाय। वंचितनं पाठिंबा काढून घेतल्यानंतर प्रकाश शेंडगेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधलाय। सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे असू शकतात, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केलेला आहे। अकोल्यामध्ये मतदान झाल्यावर मला दिलेला पाठिंबा प्रकाश आंबेडकरांनी काढून घेतला, असं देखील शेंडगेंचं म्हणणं आहे। प्रकाश आंबेडकरांनी पक्ष वंचितांसाठी की धनदांडग्यांसाठी, असा सवाल देखील शेंडगे यांनी केलाय। माननीय प्रकाश आंबेडकर यांनी माझ्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला, समर्थन दिलं आणि त्यानंतर आम्हीही त्यांच्या उमेदवारीला अकोल्यातील त्यांच्या उमेदवार पाठिंबा दिला, जाहीर समर्थन दिलं। त्यांची निवडणूक संपल्यानंतर त्या ठिकाणी धक्कादायक बातमी अशी आली की त्यांनी आता सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब त्यांच्या सुकन्या सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिला। माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्ही विचारा, त्यांनाच ते सांगू शकतील की त्यांना अशी काय अडचण निर्माण झाली की एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून, या मागासवर्गीय चळवळीच्या एका नेत्याचा पाठिंबा काढून धनदांडगे पाटील समाजाच्या नेत्यांना त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आली। प्रत्येक पाटील एक धनदांडगे एक व्यक्तिमत्व पाटील समाजातील ते आंबेडकरांना भेटतात काय आणि एका तासात असं काय घडतं की त्यांना पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावरती येते। पवार साहेबांसारख्या धनदांडग्या माणसाच्या कन्या ज्या आहेत त्या कशा वंचित असू शकतात? विशाल पाटील हे वंचित कशा असू शकतात? मग वंचितांचा पक्ष जो आहे तो वंचितांसाठी आहे की या धनदांडग्यांसाठी आहे, असा प्रश्न अनेक कार्यकर्ते मला विचारतायत।